बुद्ध धर्म ग्रहण केल्यामुळं काय झालं की माझ्या मनात जे काही भीती वाटत होती, चंचलता होती, ती स्थिरावली आणि आता निर्भीडपणे हे काम करावं म्हणून मी कामाला लागलो। याच्यामध्ये माझ्या घरी मला असं समाधान आहे, पूर्ण कुटुंब एका ठिकाणी आहे, माझ्या घरी भांडण नाही, काही नाही। याच्यामुळं सगळा आनंद माझ्या घरी या धम्मामुळे आहे आणि जे काही मी करू शकलो तर या धम्माच्या माध्यमातून 1967 पासून अभ्यास करून आणि 69 मध्ये बहुजन समाज म्हणून एक समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून मी जेव्हा माझ्या डिपार्टमेंट मध्ये काम केलं तर त्या डिपार्टमेंट मध्ये मी एक बाबासाहेबाचं अस्तित्व निर्माण करू शकलो, खऱ्या अर्थाने मी बांधू शकलो आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना मी न्याय दिलवू शकलो, हे सांगू। सर, आज बाबा सगळी राजकारणी बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत आणि जो संसदेमध्ये अमित शहाने बाबासाहेबांचा अपमान केला, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते तर अवल्या तर पहिलेपासूनच बाबासाहेबाच्या विरोधात आहे, कारण की बाबासाहेबाला सपोर्ट त्यांच्या नव्हताच। हे जे मी तुम्हाला म्हटलं ना का ते म्हणजे त्याला बाहेर केलेला आहे, त्याला बाहेर केलेला आहे आणि त्यांचा जो पंतप्रधान आहे हा मर्डर केलेला माणूस आहे, तरी पार आहे तो, तर तो तर काही बी बोलू शकतो ना। हे काही नेते लोक नाही आहे, हे गुंडागर्दी करणारे लोक आहे आणि बाबासाहेबाच्या आधीपासून ते बाबासाहेबाच्या मागे लागलेलेच आहे। बाबासाहेबाला त्यांनी रोखण्याचा प्रयत्न खूप केला, कारण की त्यांना काय वाटलं आजचे जे ब्राह्मण आहे ते त्यांना म्हणजे आते मामा म्हणतात, समजले का, ते आत्या, आणि त्यांनी सूर कसा जमवला, आते भाऊ माम भाऊ, परंतु हे माम भाऊ त्यांना पूर्णपणे एक्सेप्ट करू नाही शकले, तरी पण काही अंशी ते सक्सेसफुल झाले आणि त्यांनी या देशामध्ये आपलं राज्य निर्माण केलं। ते बाबासाहेबांच्या थेरीला सुरुवातीपासून मानत नव्हते आणि हा जो देश आहे हा नागवंशीय देश आहे, परंतु आजचे लोक तुम्हाला पाहत, आजचे पत्रकारही मला कधी कधी विचारतात की तो बोले RSS की भूमि है, तो मैंने बोला कहाँ रजिस्ट्री हुई मेरे को बता। अरे ये तो नाग भूमि है, नाग भूमि में बाबा जन्मे, हम तो नागवंशीय है और नाग के भूमि में RSS का यहाँ पर कुछ नहीं चलेगा। तो ये जो हो रहा है ना, इसके वजह से हमको भी ऐसा लगता है कि भाई हम कुछ बोल रहे लेकिन इसका अमल नहीं हो रहा। नहीं तो जब तक के हमने स्टैंप नहीं मारे तब तक के RSS कभी भी यहाँ सक्सेसफुल नहीं हुआ, उनका राज नहीं हो पाया। अटल बिहारी वाजपेयी को भी 27 पार्टियों का पंतप्रधान बनना पड़ा, यहाँ तक के था, लेकिन जब हमारे लोग उनको थप्पा मारने लगे तो उनका राज 15 साल से ये देश पे है और इसको हमको मिटाना है बुद्ध बन के।